आतापर्यंत गायक वादक महाराज यांना काही देऊन निमंत्रण करतात, परंतु येणारा काळ असा विचित्र असेल, सप्ताह करत्या लोकाला म्हणावं लागेल आज अमुक महाराजांचं कीर्तन आहे या, तरी लोक म्हणतील शक्य नाही, मग त्याला पर्याय निवडावा लागेल. पर हेड 1000 देतो पण ऐकायला ये, तरी लोक म्हणतील वेळ नाही. आता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून अल्फाबेटिकल अक्षर टाकलं की गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, उपनिषद सगळं पाहायला मिळायला लागलं आणि कीर्तन बसल्या बसल्या लोकांना श्रवण करायला मिळायला लागली. या प्रसिद्धीच्या विरोधात मी नाही, परंतु मंडपात श्रवण केलेल्या कीर्तनाचा इफेक्ट आणि घरी जोडे बूट घालून पलंगावर लोळत ऐकलेलं कीर्तन, यात जमीन आसमानचा फरक आहे. इथं जे संप्रेक्षण आहे, इथं जे क्लायमेट तयार होतंय ना, त्याच्यात आध्यात्मिक संप्रेक्षण आहे, आध्यात्मिक ऊर्जा आहे, व्होल्टेज आहे. त्याचं कारण आहे, रामायणात हनुमंत उपस्थित असतात, भागवतात राधा आणि कृष्ण उपस्थित असतात आणि कीर्तनात परमात्मा उपस्थित असतो. आमच्या बोधले महाराजांच्या परंपरेत कीर्तन करताना ते मागे नमस्कार करतात. मी जयवंत महाराजांना विचारलं, नमस्कार का करता? त्यांनी उत्तर दिलं, टाळ घेऊन भगवान परमात्मा कंबर बांधून कीर्तनकाराच्या मागे उभा असतो, तेथे असे देव उभा, कैची समचरणीची शोभा.